जानेवारी महिना म्हणजे केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर हा महिना म्हणजे आपल्या शेतीतील पुढच्या 6 महिन्यांचा आर्थिक गणिताचा पाया आहे. सध्या कडाक्याची थंडी आहे, पण याच थंडीच्या ओसरत्या लाटेसोबत जे शेतकरी बांधव आपल्या वावरात घामाचं सिंचन करतील, त्यांच्याच खिशात उन्हाळ्यात खणखणीत पैसा खेळणार आहे. आपण पाहत आहोत की अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. शेजाऱ्याने जे लावलं तेच आपण लावतो आणि मग जेव्हा पीक बाजारात येतं तेव्हा भाव कोसळलेले असतात. पण मित्रांनो, स्मार्ट शेती म्हणजे काय? तर बाजाराची नस ओळखणं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 8 पिकांबद्दल सविस्तर सांगणार आहे, ज्यांची लागवड तुम्ही जानेवारीच्या पंधरवड्यात केली, तर मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हात जेव्हा भाज्यांची टंचाई निर्माण होते, तेव्हा तुमचं उत्पादन बाजारात धुमाकूळ घालेल. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या प्रगतीचा एक मास्टर प्लॅन आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक पिकाची जात, खत व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी आमचं खास व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला विसरू नका, जिथे तुम्हाला दररोज बाजारभाव आणि शेतीचे सल्ले मिळतात. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तसेच अशाच अभ्यासू माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा, कारण तिथं सुद्धा शेतीविषयी व्हिडिओ मिळतात. आणि आपल्या ह्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जानेवारी महिन्यात पहिल्या क्रमांकावर जे पीक येतं ते म्हणजे भेंडी. मित्रांनो, भेंडी हे पीक तसं पाहिलं तर वर्षभर घेतलं जातं, पण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला केलेली लागवड ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरते. याचं कारण असं की भेंडीला उगवणीसाठी आणि वाढीसाठी 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान खूप मानवते. जानेवारीत लागवड केल्यावर सुरुवातीला थंडी असली तरी रोपे जेव्हा जोमाने वाढू लागतं, तेव्हा फेब्रुवारीतील वाढतं तापमान त्याला पूरक ठरतं. भेंडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडा. जातीच्या बाबतीत बोलायचं झालं तर राधिका, सिजंटा OH 102, अंकुर 40 किंवा परभणी क्रांती सारख्या जाती निवडा. ज्या प्रकारे येलो वेन मॉसिक व्हायरस म्हणजे केवढा रोगाला प्रतिकारक आहेत. आता जुन्या पद्धती सोडून द्या. भेंडीची लागवड करताना गादी वापा, म्हणजेच बेड पद्धतीचा वापर करा. 4 फूट रुंद बेड बनवा आणि 2 ओळीतील 2 फूट अंतर ठेवा. 2 रोपात 1.5 फुटाचे अंतर ठेवा. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तो मल्चिंग पेपर. 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरा. यामुळे उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा टिकून राहील आणि बाष्पीभवन देखील कमी होईल. ठिबक सिंचनातून पाणी दिल्याने मुळापाशी वापसा स्थिती कायम राहते. लागवडीपूर्वी एकरी 5 ते 10 गाड्या चांगले कुजलेले शेणखत आणि 100 किलो DAP, 50 किलो पोटॅश याचा बेसळ डोस द्या. भेंडीवर प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. यासाठी पिवळे आणि निळे चिकटे सापळे लावा. जर तुम्ही जानेवारीत लागवड केली तर 45 दिवसात तोडा सुरू होतो आणि उन्हाळ्यात लग्नसराईत भेंडीला 40 ते 60 रुपये किलो भाव सहज मिळतो. दुसरे आणि प्रचंड नफा देणारे पीक म्हणजे कारले. कारलं हे चवीला कडू असलं तरी शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडवा आणणारं पीक आहे. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि मधुमेह रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कारल्याला बाजारपेठेत मोठी मागणी असते. कारल्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. जानेवारीत लागवड करताना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बियाणे 6 ते 8 तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा किंवा थेट रोपवाटिकेतून ट्रेसमध्ये तयार केलेले 20-25 दिवसांची रोपे वापरा. अंकुर गोल्डी US 7063 किंवा FNR 103 यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करा. कारल्याचे पीक जर जमिनीवर घेतले तर फळांचा रंग खराब होतो, आकार वाकडा होतो आणि जमिनीतील बुरशीमुळे फळे सडतात. म्हणून मांडव पद्धत हीच सर्वोत्तम आहे. बांबू आणि GI वायरच्या सहाय्याने 5-6 फुटाचा मांडव तयार करा. मांडवावर वेल चढवल्यामुळे सूर्यप्रकाश प्रत्येक पानाला मिळतो, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस वाढते आणि फळांची सेटिंग जबरदस्त होते. कारल्यामध्ये मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही 3G कटिंग तंत्रज्ञान वापरू शकता. मुख्य वेल जेव्हा मांडवावर पोचते तेव्हा तिचा शेंडा खोडावा. त्यानंतर येणाऱ्या उपफांद्यावर मादी फुले जास्त लागतात. यामुळे उत्पादनात किमान 30 ते 40% वाढ होते. कारल्याला आठवड्यातून एकदा विद्राव्य खतांचे म्हणजे 19-19-19 आणि 13-0-45 यांचे डोस द्यावेत. एप्रिल-मे मध्ये कारल्याचे भाव शिखरावर असतात, त्यामुळे हे पीक तुम्हाला नक्कीच फायद्यात आणू शकते. तिसऱ्या क्रमांकावर आहे पालेभाज्यांचा राजा पालक. ज्या शेतकऱ्यांकडे कमी वेळ आहे आणि ज्यांना खेळता पैसा हवा आहे, त्यांच्यासाठी पालक हा सर्वोत्तम पर्याय आहे. जानेवारीच्या शेवटी लावलेला पालक 30 दिवसात काढणीला येतो. पालकाची लागवड करताना जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे. पालकाची पाने मोठे आणि हिरवीगार राहण्यासाठी जमिनीमध्ये नत्राचे म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण चांगले असावे लागते. एकरी 50 किलो युरिया आणि 25 किलो SSP पेरणीच्या वेळी द्या.
पुसा ज्योती किंवा ऑलग्रीन या जातीची निवड करा. पालकाची लागवड करताना एकाच वेळी संपूर्ण क्षेत्रात लागवड न करता प्रत्येक 8 दिवसाच्या अंतराने टप्प्याटप्प्याने लागवड करा. यामुळे तुम्हाला दर आठवड्याला फ्रेश पालक बाजारात नेता येईल आणि मार्केटमधील भावाचा चढ उतार तुम्हाला बांधणार नाही. पालकावर प्रामुख्याने करपा आणि अळीचा प्रादुर्भाव होतो, त्यासाठी नीम ऑइलची फवारणी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात जेव्हा मेथी महाग होते तेव्हा लोक पालककडे वळतात, त्यामुळे या पिकातून शाश्वत उत्पन्न मिळते. 4थ्या क्रमांकावर आहे मेथी. मेथी हे पीक अत्यंत संवेदनशील असते. योग्य नियोजनाचे ते प्रचंड पैसे मिळवून देखील देते. जानेवारीत मेथीची मागणी सर्वाधिक असते, कारण थंडीच्या दिवसात लोक मेथी खाणे पसंत करतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला तिची आवक कमी होऊ लागते. मेथीच्या बियाणांना मर रोगाचा धोका जास्त असतो, त्यासाठी लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा किंवा कार्बेंडाजिमची बीज प्रक्रिया आवर्जून करा. मेथीची लागवड सपाट वाफेत करण्याऐवजी गादी वाफेवर केल्यास तिची वाढ जलद होते. मेथीला कधीही साचलेली पाणी चालत नाही, म्हणून तुषार सिंचन हा सर्वात चांगला पर्याय आहे. स्प्रिंकलरमुळे पानांवरील धूळ निघून जाते आणि मेथी अधिक टवटवीत दिसते, ज्यामुळे व्यापाऱ्यांकडून जास्त भाव मिळतो. जर तुम्हाला शक्य असेल तर कस्तुरी मेथीची लागवड करा, जिची पाने वाळवून तुम्ही ऑफ सीझनमध्येही विकू शकता. मेथी हे पीक अवघ्या 25 ते 30 दिवसांचे असल्यामुळे तुमच्या जमिनीचा फेरपालट करण्यासाठी हे सर्वोत्तम पीक आहे. 5वं आहे बीट. अनेकदा आपण या पिकाकडे दुर्लक्ष करतो, पण सध्याच्या काळात फिटनेस आणि हेल्थ इंडस्ट्रीमध्ये बीटची मागणी गगनाला भिडली आहे. रक्तातील कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर बीट खाण्याचा सल्ला देतात. बीट हे कंदवर्गीय पीक असल्याने याला भुसभुशीत जमीन लागते. रुबिक्विन ही जात भारतात सर्वात लोकप्रिय आहे. जानेवारीत बीट लावल्यास कंदाचा आकार आणि रंग अत्यंत उत्कृष्ट येतो. कंद वाढीच्या काळात पोटॅशयुक्त खतांचा वापर वाढवावा. बीटचे वैशिष्ट्य म्हणजे याची साठवणूक क्षमता जास्त आहे. जर आज बाजारात भाव कमी असेल तर तुम्ही थोडे दिवस थांबून नंतर विकू शकता, त्यामुळे रेट पण चांगले मिळतात. बीटला कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असतो, त्यामुळे औषध फवारणीचा खर्च वाचतो. एकरी 10 ते 12 टनांपर्यंत उत्पन्न सहज मिळतं आणि सरासरी 15 ते 20 रुपये भाव मिळाला तरी मोठा नफा हाती येतो. 6व्या क्रमांकावर येते ते म्हणजे टोमॅटो. टोमॅटोला आपण शेतकऱ्यांचे नशीब म्हणतो. जानेवारीत टोमॅटो लावणारे शेतकरी खूप कमी असतात, कारण अनेक जण उन्हाळ्याच्या कडाक्याला घाबरतात. पण मे आणि जून महिन्यात जेव्हा टोमॅटोचे भाव 100 रुपये पार करतात, तेव्हा तुमचे जानेवारीतील पीकच तुम्हाला मालामाल करते. टोमॅटोसाठी अभिनव, साहो किंवा हिमसोना यासारख्या उष्णता सहन करणाऱ्या वाणांची निवड करा. टोमॅटोची लागवड करताना मल्चिंग आणि ठिबक अनिवार्य आहे. टोमॅटोच्या झाडाला आधार देणे अत्यंत गरजेचे आहे. तार आणि काठीच्या सहाय्याने झाडावर उचलण्यास फळांची गुणवत्ता सुधारते आणि नागाळीसारख्या किडीचे नियंत्रण करणे सोपे जाते. उन्हाळ्यात टोमॅटोवर चुरामुरा येण्याची शक्यता जास्त असते, त्यासाठी पांढऱ्या माशीचे नियंत्रण सुरुवातीपासूनच करा. योग्य कॅल्शियम आणि बोरांच्या वापरामुळे फळे तडा जात नाहीत आणि त्यांना चकाकी येते. 7व्या क्रमांकावर येते मिरची. उन्हाळ्यातील मिरची ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे नशीब उजळवू शकते. जानेवारीत मिरचीची लागवड केल्यास उन्हाळ्यात जेव्हा लग्न सराई आणि सण उत्सव असतात, तेव्हा हिरव्या मिरचीला प्रति किलो 100 रुपये भाव मिळतो. मिरची लागवडीमध्ये सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजे बोकड्या रोग, त्याला लीफ कर्ल व्हायरस म्हणतात. हा रोग पांढऱ्या माशीमुळे पसरतो. जर तुम्ही मल्चिंग पेपरचा वापर केला तर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होतो. मिरचीसाठी ठिबक सिंचन आणि विद्राव्य खतांचे नियोजन केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. मिरचीची तोडणी वेळेच्या वेळी करणे आवश्यक आहे, जेणेकरून झाडावर नवीन फुले येण्यास मदत होते. जानेवारीतील लागवड तुम्हाला दीर्घकाळ उत्पादन देईल. अगदी पावसाळा संपेपर्यंत तुम्ही मिरचीचे उत्पन्न घेऊ शकता. 8वं आणि शेवटचं पीक आहे वांगी. वांग्याला अनेकदा गरिबांची भाजी म्हटले जातं, तरी सध्या बाजारात वांग्याचे चांगले दर आहेत. वांग्याची लागवड करताना विविध प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत, जसे की भरताची मोठी वांगी, काटेरी वांगी किंवा लांब वांगी. तुमच्या स्थानिक बाजारपेठेत कोणत्या वांग्याला जास्त मागणी आहे हे ओळखून वाणाची निवड करा. वांग्यावर येणारे शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करणे हे सर्वात मोठे आव्हान असते. यासाठी कामगंध सापळे लावणे अत्यंत प्रभावी ठरते. वांगी हे पीक एकदा लावले की किमान 6 ते 8 महिने उत्पादन देते, त्यामुळे ही एक प्रकारची फिक्स्ड डिपॉझिट आहे असं समजायला हरकत नाही. या पिकाला जास्त पाण्याची गरज असली तरी ठिबकामुळे पाण्याचे नियोजन सोपे होते. तर ही होती ते 8 पिके जी जानेवारी महिन्यात लागवड केल्यास तुम्हाला लखपती बनवू शकतात. लक्षात ठेवा, शेतीमध्ये कष्ट सर्वांनाच करावे लागतात, पण यश त्यालाच मिळतं जो नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. केवळ बी पेरणे म्हणजे शेती नाही, तर बियाणापासून बाजारापर्यंत प्रवास समजून घेणे म्हणजे खरी शेती.
तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? या 8 पिकांपैकी तुम्ही कोणत्या पिकाची लागवड करणार आहात? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला यातील एखाद्या विशिष्ट पिकावर सविस्तर पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस हवा असेल, तर तसंही कळवा. मी त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवेन. हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की दाबा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया असेच पुढच्या नवीन आणि अभ्यासू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा कृषीवेध गणेश.